सो गुड मॉर्निंग. आता आपण आपला फोर्थ पेपर दॅट इज डिजिटल इमेज प्रोसेसिंग, तो थर्ड पेपर डिजिटल इमेज प्रोसेसिंग स्टार्ट करतोय. त्याच्यातला फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू इमेज प्रोसेसिंग. इंट्रोडक्शन टू इमेज प्रोसेसिंग मध्ये आपल्याला व्हॉट इज इमेज, कन्सेप्ट्स ऑफ डिजिटल इमेज प्रोसेसिंग, स्टेप्स इन इमेज प्रोसेसिंग, कंपोनेंट्स ऑफ इमेज प्रोसेसिंग सिस्टीम, ऍप्लिकेशन्स आणि रिसर्च टॉपिक्स हे पॉइंट्स बघायचे. ओके, त्यातलं फर्स्ट आहे व्हॉट इज इमेज. आता इमेज म्हणजे काय तर 2 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. ओके, ज्याच्यामध्ये आपण पिक्सल्स, वेगवेगळे पिक्सल्स एकत्र येऊन मॅट्रिक्स तयार होतो आणि तो मॅट्रिक्स म्हणजे काय तर तुमची इमेज असते. ओके, an image is a spatial representation of 2 dimensional or 3 dimensional scene. An image is an array or matrix pixel, that is picture element. Pixels म्हणजे काय तर picture elements arranged in columns and rows. ओके, मग वेगवेगळे पिक्सल्स एकत्र येऊन जी काही तुमची डायग्राम तयार होते, जे काही रिप्रेझेंटेशन तयार होतं त्याला आपण काय म्हणतो तर इमेज असं म्हणतो. आता डिजिटल इमेज प्रोसेसिंग. डिजिटल इमेज प्रोसेसिंग मध्ये काय असतं? डिजिटल इमेज प्रोसेसिंग मेथड्स टर्म्स स्टेम्स फ्रॉम 2 प्रिन्सिपल ऍप्लिकेशन एरियाज. ओके, म्हणजे 2 मेन ऍप्लिकेशन्स आहेत डिजिटल इमेज प्रोसेसिंगची. फर्स्ट कुठला आहे तर इम्प्रुव्हमेंट ऑफ पिक्टोरियल इन्फॉर्मेशन फॉर ह्युमन इंटरप्रिटेशन. म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुमच्याकडे जी काही इमेज असेल त्या इमेजमध्ये इम्प्रोव्हायझेशन करून ती इमेज जास्त क्लिअर दिसण्यासाठी किंवा ते इमेज काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जे काही प्रोसेसिंग करता त्याला आपण काय म्हणतो तर इमेज प्रोसेसिंग असं म्हणतो. प्रोसेसिंग ऑफ इमेज डेटा फॉर स्टोरेज, ट्रान्समिशन अँड रिप्रेझेंटेशन फॉर ऑटोनॉमस मशीन परसेप्शन. ओके, म्हणजे तुमचं जे काय प्रोसेसिंग आहे ते प्रोसेसिंग म्हणजे काय असतं तर डेटा स्टोरेज आपण काय करतो, जो चेंज केलेले आहेत तो चेंज सेव्ह करतो, तुमच्या इमेजवरती वेगवेगळे ट्रान्समिशन अप्लाय करतो, म्हणजे वेगवेगळे फंक्शन्स अप्लाय करतो आणि तुमच्या मशीनवरती आपण ती सेव्ह करतो. ओके, आणि ती इमेज आपण काय आहे हे आपल्याला समजायला इझी जाईल अशा फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करतो. ओके, आता DIP ची डेफिनेशन काय आहे? अ डिसिप्लिन इन विच बोथ द इनपुट अँड आउटपुट ऑफ अ प्रोसेस आर इमेजेस. ओके, म्हणजे तुम्ही डिजिटल इमेज प्रोसेसिंग मध्ये काय करता, इनपुट म्हणून पण इमेजेस देता, त्याच्यावरती प्रोसेस करून आपल्याला जे आउटपुट मिळतं ती पण काय असते तर इमेजेस असते. ओके, नेक्स्ट व्हॉट इज डिजिटल इमेज. आता an image may be defined as a 2-dimensional function f of x, y. x आणि y हे काय तर कोऑर्डिनेट्स आहेत तुमच्या फंक्शनचे फॉर 2 डायमेन्शनल इमेज. ओके, आणि त्याच्यावरती आपण काय करतो त्या पेअर्सची म्हणजे त्या फंक्शन्सची, त्या 2 डायमेन्शन्सची आपण काय करतो तर वेगवेगळी ऑपरेशन परफॉर्म करतो. फॉर एक्झाम्पल आपण इंटेन्सिटी वाढवतो, ग्रे लेवल काय असेल त्याची ग्रे लेवल असेल ती कमी जास्त करतो. हे जे काही तुम्ही डिजिटल इमेज वरती करता ते तुम्ही डिजिटली करता, तुम्ही हाताने पेंटिंग वगैरे काही करत नाही. इमेजमध्ये तुम्ही जे काही चेंजेस करता ते चेंजेस कसे असतात तर ते थ्रू मशीन तुम्ही करता, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो तर डिजिटल इमेज असं म्हणतो. ओके, डिजिटल इमेज मध्ये कलर इमेज येते. आता कलर इमेज मध्ये 3 कलर इथे असतात, RGB दॅट इज रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. हे 3 डिफॉल्ट कलर्स आहेत. RGB हे बाय डिफॉल्ट सिस्टीमचे कलर्स फिक्स असतात. ओके, आता व्हॉट इज डिजिटल इमेज मध्ये ही इमेज आहे. ओके, ही इमेज कुठल्या याच्यामध्ये आहे तर जे काही वेगवेगळे कलर्स आहेत ते सगळे कलर्स आपल्याला इथे दिलेले आहेत. ओके, त्याच्यात आपण काय करतो डिस्क्रिटायझेशन करतो. डिस्क्रिटायझेशन म्हणजे काय तर ते डिस्ट्रीब्यूट करतो, वेगवेगळे पिक्सल्स आहेत ते पिक्सल्स एकत्र मिळून काय होते तर इमेज तयार होते. ओके, क्वांटायझेशन मध्ये काय होतं तर जे काही वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन एकत्र केलं जातं आणि ते मग तुम्हाला काय मिळते, फायनल इमेज मिळते. ओके, डिस्क्रिटायझेशन मध्ये काय असतं तर वेगवेगळे पिक्सल्स पाडले जातात. ओके, हे आता जे दिसत आपल्याला स्क्वेअर्स केलेले ते सगळे काय तर पिक्सल्स आहेत. क्वांटायझेशन मध्ये हे जे पिक्सल्स आहेत ते एकत्र केले जातात आणि आपल्याला आपली फायनल इमेज मिळते. अशा प्रकारे डिजिटल इमेज प्रोसेसिंग मध्ये डिजिटल इमेज तयार होतात. ओके, आता डिजिटल इमेज प्रोसेसिंग मध्ये काय काय येतं तर लो लेवल प्रोसेस, रिड्यूस नॉइज, कॉन्ट्रास्ट एनहान्समेंट अँड इमेज शार्पनिंग. ओके,
इमेज रेड्यूस नॉईज म्हणजे काय, नॉईज इन द सेन्स आवाज असा नाही, म्हणजे जे काही तुमच्या इमेजमध्ये काय म्हणू ब्लरनेस असतो किंवा इमेज तुमची अशी काय म्हणू आपण थोडी इमेज हल्ल्यावर कशी दिसते, जे काही असतं ते सगळं आपण इथे काय करतो रिड्यूस करतो. ओके. कॉन्ट्रास्ट एनहान्समेंट म्हणजे काय, इमेज कॉन्ट्रास्ट करतो. हे तुम्ही आपल्या काय म्हणू आपण पिक्चरवरती तुम्ही एडिट करता एखादा फोटो त्यावेळी आपण हे सगळं करतो, कॉन्ट्रास्ट करतो, ब्राईटनेस वाढवतो, हे सगळं इथे येतं. इमेज शार्पनिंग म्हणजे इमेज जास्त शार्प करणं, म्हणजे त्याच्यावर जर इमेज आपली फेंट दिसत असेल तर ती इमेज व्यवस्थित दिसावी म्हणून आपण जे काय प्रोसेसिंग करतो ते सगळं लो लेवल प्रोसेसमध्ये येतं. ओके. मिड लेवल प्रोसेसमध्ये काय येतं, सेगमेंटेशन आणि क्लासिफिकेशन. हा, आणि विजन दॅट इज अवर डेस्टिनेशन, जे काही आहे ती म्हणजे आपलं फायनल इमेज आपल्याला जी हवी आहे ती म्हणजे काय तर हाय लेवल प्रोसेस. त्याच्यामध्ये काय येतं, मेकिंग सेन्स ऑफ अन असेंबल ऑफ रेकग्नाइज्ड ऑब्जेक्ट, म्हणजे तुम्ही जे काही इमेज प्रोसेसिंग केलेलं आहे लो लेवल प्रोसेस मिड लेवल प्रोसेसमध्ये, त्यानंतर तुम्हाला जी इमेज मिळालेली आहे ती इमेज तीच आहे का जी तुम्ही एक्सपेक्ट करता आहात, किंवा त्याच प्रकारची आहे का की जशी तुम्हाला हवी आहे तशी. ओके. नंतर ओरिजिन्स ऑफ डिजिटल इमेज. ओरिजिन्स ऑफ डिजिटल इमेज मध्ये काय तर इमेज प्रोसेसिंग ही टेक्निक कशी कुठे इंट्रोड्यूस करण्यात आली. वन ऑफ द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डिजिटल इमेज प्रोसेस वॉज in the newspaper industry when pictures were first sent by submarine cable between London and New York. ओके. म्हणजे पिक्चर न्यूजपेपर मध्ये जेव्हा आपण एखादी न्यूज देतो ती न्यूज देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पिक्चर कधी पाठवण्यात आला तर 1921 मध्ये. ओके. आणि पेपरमध्ये काय झालं तर इमेजेस दिसायला लागल्या. नेक्स्ट काय तर स्टेप्स इन डिजिटल इमेज प्रोसेसिंग. डिजिटल इमेज प्रोसेसिंग कसं परफॉर्म केलं जातं. आता आउटपुट ऑफ दिस प्रोसेसिंग जनरली आर इमेजेस. कुठल्याही इमेज डिजिटल इमेज प्रोसेसिंग मध्ये इनपुट आणि आउटपुट हे इमेजेस असतात. ओके. पहिल्यांदा काय होतं, आपण इमेज इनपुट करणार, त्याच्यावर काय होणार, इमेज ऍक्विजिशन होणार. नंतर काय होणार तर इमेज फिल्टरिंग अँड एनहान्समेंट, नंतर इमेज रिस्टोरेशन, नंतर कलर इमेज प्रोसेसिंग, wavelets and multi-resolution processing, compression, morphological processing, segmentation, representation and description आणि ऑब्जेक्ट रेकग्नायझेशन. ह्या सगळ्या काय आहेत तर DIP स्टेप्स आहेत. ओके. ह्या सगळ्यातून इमेज जाते आणि आपल्याला डिजिटलाइज म्हणजे आपण जे काही चेंज केलेले आहे ती फायनल इमेज आपल्याला मिळते. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा काय बघूया तर इमेज ऍक्विजिशन म्हणजे काय. हा, इमेज ऍक्विजिशन ही फर्स्ट स्टेप आहे. जनरली द इमेज ऍक्विजिशन स्टेज इन्व्हॉल्व्स प्री प्रोसेसिंग सच ॲज स्केलिंग. ओके. इथे काय केलं जातं, इमेज ऍक्विजिशन मध्ये स्केलिंग केलं जातं. आता स्केलिंग म्हणजे काय तर इमेज आपल्याला कुठल्या कमी जास्त आपण करून बघतो ना ते आपण इथे करतो स्केलिंग. म्हणजे जास्त लार्ज केल्यानंतर इमेजचे पिक्सेल्स कसे दिसतात ते आपण इथे बघतो. ओके. नेक्स्ट काय तर इमेज एनहान्समेंट. इमेज एनहान्समेंट ही सेकंड प्रोसेस आहे. इन दिस प्रोसेस manipulating an image so the result is more suitable than the original for a specific application. ओके. म्हणजे इमेज एनहान्समेंट मध्ये काय होतं तर तुमचं जे काही काय म्हणू आपण इमेज आहे त्या इमेज मध्ये मॅनिप्युलेशन केलं जातं. मॅनिप्युलेशन केलं जातं म्हणजे आपण कॉन्ट्रास्ट करून बघतो, ब्राईटनेस वाढवून बघतो, ब्लरनेस कमी करून बघतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो तर याच्यात करतो. ओके. इमेज एनहान्समेंट मध्ये. आता इथे खाली दिसते ना तुम्हाला इमेज. आता ही आपली एक इमेज आहे जी आपल्याला एकदम फेंट दिसते, कॉन्ट्रास्ट जास्त आहे. ओके. मग आपण हे चेंजेस करून आपल्याला इमेज कशी मिळाली अशी मिळाली. ह्याला काय म्हणतो आपण तर इमेज एनहान्समेंट असं म्हणतो. इथे इमेज एनहान्समेंट मध्ये एक इमेज आहे ती ब्लर आहे ना, मग त्याच्यात चेंजेस करून आपल्याला इमेज कशी आपण मिळाली तर व्यवस्थित इमेज मिळाली. ओके. तर इमेज एनहान्समेंट मध्ये आपण ह्या प्रकारे प्रोसेसिंग करतो. नेक्स्ट इमेज रिस्टोरेशन. याच्यामध्ये काय होतं तर अपीअरन्स, इमेजचा अपीअरन्स आपण चेंज करतो. म्हणजे हाऊएव्हर अनलाइक एनहान्समेंट विच इज सब्जेक्टिव्ह, इमेज रिस्टोरेशन इज ऑब्जेक्टिव्ह. एनहान्समेंट हे काय आहे तर सब्जेक्टिव्ह आहे आणि रिस्टोरेशन हे काय आहे तर ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके.
आता सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर इथे आपण दोन इमेज बघतोय. इथे मोशन म्हणजे मोशन असेल, नॉईज असेल, तुमची डेन्सिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण इमेज रिस्टोरेशन मध्ये चेंज करतो. ओके. आणि इथे आपण काय करतो तर सब्जेक्टिव्ह म्हणजे कॉन्ट्रास्ट, ब्लरिंग किंवा डार्कनेस, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा असतात तर सब्जेक्टिव्ह असतात. हा ओके. इथे आता मोशन दिसतोय, नॉईज दिसतोय. हे जे आहे ते आपण काय केलं, इमेज रिस्टोरेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी चेंज केल्या. Restoration to be based on mathematical or probabilistic models of image degradation. Next, color image processing. Color image processing मध्ये काय होतं, तुमची जी काही इमेज आहे is an area that has been gaining importance because of the significant increase in the use of digital images over the internet. ओके. म्हणजे तुमच्या ज्या काही ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस आहेत त्या ज्यावेळी नेटवर आपण अपलोड करतो त्या एवढ्या अट्रॅक्टिव्ह किंवा काय म्हणू आपण बघाव्याशा अशा सारख्या वाटत नाही. त्यासाठी आपण काय कुठल्या इमेज वापरतो तर कलर इमेजचं जास्त प्रेफर करतो. ओके. म्हणून आपल्या इमेज वरती आपण काय करतो, कलर इमेज प्रोसेसिंग करतो. नंतर वेवलेट्स आर फाउंडेशन फॉर रिप्रेझेंटिंग इमेज इन व्हेरियस डिग्रीज ऑफ रिझोल्युशन. म्हणजे इमेज तुमची वेगवेगळ्या रिझोल्युशन मध्ये प्रेझेंट करण्यासाठी आपण काय वापरतो तर वेवलेट्स वापरतो. नंतर मॉर्फोलॉजिकल प्रोसेसिंग हे मॅथमॅटिकल डिस्क्रिप्शन आहे. ओके. याच्यामध्ये मॅट्रिक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. डील्स विथ टूल्स फॉर एक्स्ट्रॅक्टिंग इमेज कंपोनेंट्स दॅट आर युजफुल इन द रिप्रेझेंटेशन अँड डिस्क्रिप्शन ऑफ शेप. ओके. म्हणजे शेप मध्ये जर काही तुम्हाला चेंज करायचे असेल तर आपण मॉर्फोलॉजिकल प्रोसेसिंगला जातो. ओके. नेक्स्ट काय तर कॉम्प्रेशन. आता कॉम्प्रेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. इमेज आपण काय म्हणू आपण रिड्यूस करतो की साईज चेंज करतो, आपल्याला हवी त्यानुसार साईज चेंज करतो, बँडविड्थ चेंज करतो, तर याला आपण काय म्हणतो तर कॉम्प्रेशन असं म्हणतो. आता सेगमेंटेशन म्हणजे काय तर पार्टिशन. इमेजचे वेगवेगळे पार्ट्स करून त्यावरती आपण प्रोसेस करतो. आपण इन द सेन्स हे सगळं बॅकएंडला होतं. हे इमेज प्रोसेसिंगचं बाय डिफॉल्ट होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. नंतर रिप्रेझेंटेशन अँड डिस्क्रिप्शन. रिप्रेझेंटेशन मध्ये काय असणार, जी काही तुमची इमेज आहे ती रो आणि कॉलम या फॉर्मॅट मध्ये काय होतं तर रिप्रेझेंटेशन केली जाते. नंतर डिस्क्रिप्शन म्हणजे काय, फीचर सिलेक्शन डील्स विथ एक्स्ट्रॅक्टिंग ऍट्रिब्यूट्स दॅट रिझल्ट इन सम क्वांटिटेटिव्ह information of interest or are basic for differentiating one class of objects from another. डिस्क्रिप्शन मध्ये काय होतं की तुम्ही जी काही वेगवेगळी फंक्शन्स यूज केली असाल, जे वेगवेगळे क्लास यूज केलेले असाल, ते क्लास चं वर्किंग ऑब्वियस आहे की वेगवेगळं असणार आहे. मग ते वेगवेगळं वर्किंग डिफाईन करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन करावं लागतं. म्हणजे हे फंक्शन काय वर्क करतं, ते फंक्शन काय वर्क करतं हे आपल्याला स्पेसिफाय करावं लागतं. ज्यावेळी तुम्ही डीआयपी मध्ये प्रोग्राम कराल त्यावेळी तुमचे हे लक्षात येईल. ओके. नंतर रेकग्नायझेशन म्हणजे काय होतं की कुठलं ऑब्जेक्ट काय वर्क करतंय, म्हणजे कुठली मेथड काय डिफाईन करते ते आपण इथे याच्यात बघतो. ओके. नेक्स्ट नॉलेज बेस. नॉलेज बेस मध्ये काय, आता नॉलेज अबाउट अ प्रॉब्लेम डोमेन इज कोडेड इन अन इमेज प्रोसेसिंग सिस्टीम इज द फॉर्म ऑफ अ नॉलेज डेटाबेस. ओके. म्हणजे आपल्याला बेसिक एखाद्या इमेज कडून काय एक्सपेक्ट आहे हे ती इमेज बघितल्याबरोबर कळत असेल तर तुम्ही जी काही प्रोसेसिंग केलेलं आहे प्रोसेसिंग परफेक्ट आहे असं आपण इथे म्हणू शकतो. नेक्स्ट काय तर कंपोनंट्स ऑफ डिजिटल इमेज प्रोसेसिंग. आता इमेज प्रोसेसिंगचे कंपोनंट्स कोणते आहेत तर इमेज डिस्प्ले. ओके. नंतर कम्प्युटर, मास स्टोरेज म्हणजे पहिला कम्प्युटर असणार तुमचा, डेस्कटॉप असल्याशिवाय त्याच्यावर तुम्ही इमेज बघू शकत नाही. मास स्टोरेज म्हणजे इमेज स्टोअर करण्यासाठी ऑफकोर्स आहे तुम्हाला मेमरी असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे ते पण लागणार. हार्ड कॉपी विदाउट हार्ड डिस्क तुम्ही काही करू शकत नाही. नंतर स्पेशलाइज्ड इमेज प्रोसेसिंग हार्डवेअर म्हणजे आपण वेगवेगळे फोटोशॉप वगैरे वापरतो ते. नंतर इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर. नंतर इमेज सेन्सर्स काय करतात तर इमेज सेन्स करायचं काम करतात. सेन्स करायचं काम म्हणजे काय करतात की मगाशी म्हटलं तेच की तुमच्याकडे जी इमेज दिसते ती इमेज परफेक्ट आहे का नाही हे आपल्याला सेन्सर्स कडून
समजतं. आणि प्रॉब्लेम डोमेन, हे सगळं काय तर कंपोनंट्स ऑफ इमेज प्रोसेस. तर यामध्ये फर्स्ट बघूया स्पेशलाइज्ड इमेज प्रोसेसिंग हार्डवेअर, दॅट इज अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, ALU. ALU काय करतं, तर जी काही आपल्याकडे इमेज आलेली आहे ती इमेज कशी आहे म्हणजे काय आहे हे स्पेसिफाय करायचं काम करतं. This type of hardware sometimes is called as a front-end subsystem and it is most distinguishing characteristic is speed. ओके, म्हणजे इमेज प्रोसेसिंग हार्डवेअर मध्ये जे ALU आहे ते आपल्याला काय करतं तर इमेज डिस्प्ले करायचं काम करतं. नेक्स्ट कम्प्युटर. कम्प्युटर शिवाय आपण कुठल्याही प्रकारची इमेज किंवा काहीही बघू शकत नाही. डिजिटल इमेज प्रोसेसिंग करण्यासाठी कम्प्युटर असं नाही म्हणणार मी, तुमचा PC असेल, कुठलाही डेस्कटॉप असेल, कुठली स्क्रीन असेल, टीव्ही सुद्धा आपण कन्सिडर करूया. विदाउट तुम्ही टीव्ही सुद्धा काही करू शकत नाही अशा प्रकारे. ओके, म्हणजे हे एक्झाम्पल्स आहेत सगळे. नेक्स्ट सॉफ्टवेअर. एखादं मॉड्यूल चेंज करायचं असेल तुम्हाला सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. मास स्टोरेज सांगितलं तेच. आता मास स्टोरेज मध्ये पण 3 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत, शॉर्ट टर्म स्टोरेज, ऑनलाईन स्टोरेज आणि आर्चिव्हल स्टोरेज. शॉर्ट टर्म स्टोरेज म्हणजे काय, प्रोसेसिंग चालू असताना फक्त जर तुम्हाला हवं असेल तर. ऑनलाईन स्टोरेज म्हणजे काय, लगेचच्या लगेच यूज करायची असेल इमेज तर. आणि आर्चिव्हल स्टोरेज म्हणजे काय, इनफ्रिक्वेंट ऍक्सेस म्हणजे कधीतरी यूज करायची असेल तर. आणि स्टोरेज कोणत्या फॉर्म मध्ये मेजर केलं जातं तर बाइट्स, KB, MB, GB आणि TB. ओके, नंतर इमेज डिस्प्ले. इमेज डिस्प्ले जे सांगितलं ते. इन यूज टुडे आर मेनली कलर टीव्ही मॉनिटर्स. ओके, आता कोणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वापरत नाही, सगळ्यांचे काय असतात तर कलर टीव्ही असतात. ओके, नंतर हार्ड कॉपी डिव्हायसेस. हार्ड कॉपी डिव्हायसेस म्हणजे काय काय येतात, त्या CD-ROM येतं, ऑप्टिकल डिव्हायसेस, ऑप्टिकल डिस्क येतात. ओके, प्रिंटर्स, स्कॅनर्स, कॅमेरा तुमचे, हे सगळे काय तर हार्ड कॉपी डिव्हायसेस आहेत. हा, नेटवर्किंग इज ऑलमोस्ट अ डिफॉल्ट फंक्शन इन एनी कम्प्युटर सिस्टीम इन यूज टुडे. म्हणजे विदाउट नेटवर्क, विदाउट इंटरनेट तुम्ही कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन ऍक्सेसिंग करू शकत नाही किंवा ऑनलाईन प्रोसेसिंग करू शकत नाही. नेक्स्ट काय, ऍप्लिकेशन एरियाज ऑफ डिजिटल इमेज प्रोसेसिंग. आता डिजिटल इमेज प्रोसेसिंग जनरली कुठे कुठे आपण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक्सरे असेल किंवा बायोमेट्री असेल, तुमचं थंब इम्प्रेशन असेल, मोबाईलला हल्ली थंब लॉकचा प्रकार येतो, फेस रिकॉग्नायझेशनचा प्रकार येतो. ओके, तर हे जे काही लॉक करण्याचे प्रकार आहेत ते सगळे कशामध्ये येतात तर DIP मध्ये येतात. जिथे जिथे इमेज स्कॅन केली जाते तिथे तिथे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर DIP मध्ये येतात. ओके, ही सगळे ऍप्लिकेशन्स आहेत. एक्सरे इमेजिंग, ultraviolet band, infrared bands, microwave bands, radio band. ओके, आता नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन अँड रिसर्च टॉपिक्स इन डिजिटल इमेज प्रोसेसिंग. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट हँडलिंग म्हणजे तुम्ही जे काही इमेज स्कॅन करता ते डॉक्युमेंट हँडलिंग. नंतर सिग्नेचर व्हेरिफिकेशन. आपण सिग्नेचर व्हेरिफिकेशन हा पॉइंट आपल्याला माहिती आहे. सिग्नेचर व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तुम्ही जी केलेली साईन आहे ती साईन आणि दुसरी करस्पॉन्डंट साईन असेल तर त्या साईन सेम आहेत का नाही हे आपण इथे काय करतो तर व्हेरीफाय करतो. ओके, प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्हाला याच्यात खूप चान्सेस आहेत. नंतर बायोमेट्रिक्स. आता म्हटलं ते जिथे डोळा असेल, फेस असेल, हात असेल, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात तर स्कॅन केल्या जातात. थंब इम्प्रेशन असेल. ओके, फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन अँड आयडेंटिफिकेशन म्हणजे आपण आधार कार्ड साठी करतो ना ते. ऑब्जेक्ट रेकॉग्नायझेशन. ओके, म्हणजे तुम्ही एखाद्या फोटो क्लिक केल्यानंतर जर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन स्टोअर असेल आणि ती इन्फॉर्मेशन तुम्ही जर तो फोटो जर गुगलवर वगैरे टाकला तर तो फोटो काय आहे हे जर तुम्हाला डिस्प्ले होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर ऑब्जेक्ट रेकॉग्नायझेशन असं म्हणतो. आय थिंक मिंत्राला अशी हे आहे, मिंत्रावरती तुम्ही सर्च करण्यासाठी एखादा फोटो टाकला तुमच्याकडे असलेला सेव्ह आणि त्या फोटोशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असेल तर मी काही प्रॉडक्ट्स असतील तर ती प्रॉडक्ट्स तुम्हाला डिस्प्ले केली जातात. ओके, त्याला काय म्हणतात तर ऑब्जेक्ट रेकॉग्नायझेशन असं म्हणतो. नंतर टार्गेट रेकॉग्नायझेशन म्हणजे आपण
आता इथे हे दिसतं ना, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही मध्ये ह्या गोष्टी काय केल्या जातात तर यूज केल्या जातात. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स. इंटरप्रिटेशन ऑफ एरियल फोटोग्राफी. एरियल फोटोग्राफी हा प्रकार सगळ्यांना माहित असेल. काय म्हणतो आपण त्याला, ते कॅमेराज असतात ना, जे जे आपल्या लॉंग व्ह्यूने आपण फोटो काढू शकतो, ते म्हणजे काय तर इंटरप्रिटेशन ऑफ एरियल फोटोग्राफी, ड्रोन. हा, नंतर ऑटोनॉमस व्हेकल, ऑटोमॅटिक चालणारी जी काही गाड्या आहेत, मोड म्हणजे आपण ह्याच्यावर म्हणू काय, अंडर वॉटर असतील, स्पेस असतील, किंवा इव्हन तो तुमच्या कशावर चालतात, त्या रिमोटवर चालणाऱ्या गाड्या छोट्या मुलांच्या, त्या. ओके. नंतर ट्रॅफिक मॉनिटरिंग. आता हे माहितीये ना की ट्रॅफिक पोलिसांची एक गाडी आहे जी तुमचं एखादं पर्टिक्युलर लिमिट पेक्षा जर तुमचं हे काय म्हणू आपण, स्पीड गाडीचा वाढला तर तुम्हाला हे करावं लागतं, काय काय म्हणतो आपण त्याला, दंड भरावा लागतो. ओके. तर ते काय आहे तर तर ते काय आहे तर तुमचं स्पीड मॉनिटरिंगचं आहे. सेम ट्रॅफिक मॉनिटरिंग, की जेव्हा सिग्नल चेंज होत राहतात, ते सिग्नल कसं चेंज होतात, ट्रॅफिक नुसार सिग्नल चेंज होतात. कुठे आता ट्रॅफिक जास्त आहे तिकडचं ट्रॅफिक पहिलं काय केलं जातं, रिलॅक्स केलं जातं आणि मग नेक्स्ट सिग्नल चालू होतो. अशा प्रकारे काय केलं जातं, ट्रॅफिक मॉनिटरिंग केलं जातं. नेक्स्ट, फेस डिटेक्शन, फेस रेकग्नायझेशन, फेशियल एक्सप्रेशन रेकग्नायझेशन. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या ब्युरोज मध्ये वापरल्या जातात, ह्या आपण वापरत नाही. हँड गेस्टर रिकग्नायझेशन, ह्युमन ऍक्टिव्हिटीज, मेडिकल ऍप्लिकेशन्स मध्ये म्हणजे कुठल्याही आपलं जे MRI केला जातो, एक्सरे केला जातो, वेगवेगळे स्कॅनिंग केले जातात, हे सगळे कशामध्ये येतात तर मेडिकल ऍप्लिकेशन्स मध्ये येतात. ओके. मॉर्फिंग. आता मॉर्फिंग मध्ये मग अशी सांगितलं तसं, मॉर्फिंग मध्ये काय असतं तर तुमच्या इमेज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या मॅट्रिक्स मध्ये चेक केल्या जातात. इन्सर्टिंग आर्टिफिशियल ऑब्जेक्ट्स इन टू अ सीन. हा, म्हणजे तुम्ही इमेज मध्ये वेगवेगळे मल्टिपल इमेज एकत्र करून तुम्ही जे काही करता त्याला आपण काय म्हणतो तर आर्टिफिशियल ऑब्जेक्ट्स इन टू अ सीन. ओके. थँक्यू. ठीक आहे. तर इथे आता हे बेसिक गोष्टी झाल्यात. अजून आपल्याला फर्स्ट चॅप्टर मध्ये भरपूर गोष्टी आहेत. मी तुम्हाला हे शेअर करते.